श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची नाती पाहायला मिळत असतात, परंतु आपल्या नवीन आयुष्यात या नातींपासून बघा आपला देह बाजूला होता कामा नये. ही नाती कधीच आयुष्यात तोडू नका. कारण काय असतं, प्रत्येक नातं हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. आयुष्यात माणसाला पैसा, कीर्ती आणि यश सगळं काही मिळू शकतं, पण खरी किंमत त्या नात्यांचीच असते जी आपल्याला प्रत्यक्षात जगण्याला आधार देत असते. आपलं आयुष्य खेळण्या बागडण्यामध्येच गेले ना. लहानपणी बघा काय कमावलं, मित्र परिवार. त्यांनी बॅट आणली की आपण बॉल आणायचो, आपण बॉल आणला की तो स्टंप आणेल. बघा असं आपण खेळायचो ना. आणि जर आपल्याला बघा बॅटिंग कोणी दिली नाही, आपण बॉल घ्यायचो आणि घरी घेऊन यायचो, बरोबर की नाही. मग ते सगळे मित्र आपल्या मागून धावत धावत यायचे. हा आपला मित्र परिवार. परंतु आज भांडण झाली तरी उद्या आपण परत खेळायला सोबतच येणार आहोत, बरोबर की नाही. का असं आहे की आपण नाही आजपासून खेळायचंच नाही त्यांच्यासोबत, असं आहे का? नाहीये. तो राग असतो, तो राग पूर्णपणे निवळतो. आता आपण जसजसे मोठे होत गेलो तसा एक प्रकारे जिम्मेदारी, जबाबदारी आपल्यावर यायला लागली की नाही. मग त्या आयुष्यात आपल्याला पैसा, कीर्ती आणि यश कसं मिळवायचं याचा आपल्याला काय पडलेला आहे आता बघा, प्रत्यक्षपणे प्रश्न पडलेला. परंतु ते सगळं मिळेल, कष्ट केले नक्कीच पैसा मिळेल, चांगल्या प्रकारे काम केलं नक्कीच नाव या जगासमोर आपलं निघेल आणि सर्व काही प्राप्त झाले की यश आपोआपच आहे. पण खरी किंमत ज्या नात्यांची असते ना, ती संपूर्णपणे आपल्या जगण्याला आधार देत असते. आपला देह आजारी पडला, बघा आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, आपल्याला पाहण्यासाठी किती जण आणि कसे लोक येतात ते आपण स्वतःहून पाहायचं. सुखाच्या वेळी एखादा कार्यक्रम असेल बघा, त्यावेळी बरोबर सर्वजण येतील. नाही बोलवलं तरी बघा हजेरी लावतील. कारण का, उलट लवकरात लवकर वेळ काढून येतील. पण ज्या वेळेला आपल्यावरती प्रसंग आलेला आहे, संकट आपल्याला सामोर बघा, प्रत्यक्षपणे आपण संकटाने सामोरं गेलेलो आहोत आणि त्यावेळी प्रत्यक्षात आपला देह आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे आणि तेव्हा पाहण्यासाठी बघा नाही हो कोण येत, आणि आलं तरी बघा 5 मिनिटं सुद्धा थांबत नाहीये. मग आधार कोण देणार आहे? जी व्यक्ती वेळात वेळ काढून आपल्यासाठी आधार देत असते, थांबत असते, तेव्हा खरा जगण्याला बघा आधार जी व्यक्ती देते ती व्यक्ती खरी नात्यांमध्ये असते, ते खरं नातं असतं. आता आपलाच भाग पाहायचा. आपल्या घरामध्ये जर कोणी आजारी असेल नातेवाईकांमध्ये, आपण काय करणार? नारळ पाणी घेणार, बिस्किट पुडा घेणार, काही त्या व्यक्तीला जे आवडते ते घेऊन जाणार, 5 मिनिटे इकडे तिकडे बघा विचारपूस करणार, निघून जाणार. परंतु एखादा कार्यक्रम असेल त्यावेळी सकाळी हजेरी लावणं, तो रात्री निघणार किंवा उद्या सकाळी निघणार, बरोबर की नाही. म्हणजे आपण जर पाहायला गेलो आता जी वेळ, परिस्थिती आणि अडचण प्राप्त झालेली आहे, त्यामुळे काय होतं, जगण्याला खरी ताकद मिळत असते. अनेकदा काय होतं, गैरसमज, अहंकार आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे नाती तुटली जातात. मग आपलंच आयुष्य बघा एकटे पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता
आपली नाती तुटू नये यासाठी बघा प्रत्यक्षात आई वडिलांशी आपलं नातं कसं असतं, हीच खरी संपत्ती आहे. आई वडील हे आपल्या आयुष्याचं खरं सोनं आहे. त्यांच्यामुळे आपल्याला जग पाहायला मिळालं. त्यांचं प्रेम, त्यांचा त्याग आणि त्यांचं मार्गदर्शन हेच आपल्याला बघा मजबूत बनवत असतं. कारण आई वडील परत मिळणार नाहीयेत, बरोबर की नाही. त्यांच्या आशीर्वादाशिवाय आयुष्याची प्रगती अपुरी आहे. कारण बघा आई आपल्यावर प्रेम करत असते, ममत्व दाखवत असते. त्याचप्रमाणे वडील सुद्धा उत्तम प्रकारे शिकवण, वडिलांची शिस्त हीच खरी दौलत आहे हो. हेच खरे संस्कार आहेत. म्हणूनच त्यांचा मान सन्मान करणं, त्यांचं ऐकणं आणि कितीही आपण मोठे जरी झालो तरी त्यांचं मन न दुखवणारी गोष्ट कधीही करू नका. कारण बघा प्रत्यक्षात ज्या मुलीचं लग्न होऊन नवऱ्या घरी जाते ना, त्यावेळी त्या मुलीला कळत असतं की खरंच आई वडील जेव्हा मी असायचो तेव्हा आई वडील उत्तम असं काय करायचे, आपल्याला जी गोष्ट आपल्याला पाहिजे असेल ते नक्कीच आणून द्यायचे. आता सुद्धा मिळते, परंतु आई वडिलांना सोडून तिकडे जावं लागतं ना. विचार करा नातं कसं असतं. आपण पण अमरपट्ट्या लावून आलेलो नाहीयेत, आपल्याला सुद्धा जायचं आहे. आयुष्याची खरी श्रीमंती तेव्हाच कळत असते, भाऊ बहिणींशी असलेले नातं, बरोबर की नाही. जेव्हा सुखदुःख येतात तेव्हा खरे साथीदार कोण असतात. कारण भाऊ बहिणींचं नातं हे आयुष्यभर टिकणारं अनमोल बंधन आहे. लहानपणीचं आपण खेळ खेळायचो, भांडण करायचो, हट्ट करायचो, हसायचं, रडायचो, पण आनंदाच्या क्षणी ते आपल्याबरोबर हसतात आणि दुःखाच्या क्षणी आपल्याला बघा प्रत्यक्षपणे आधार देत असतात. आपले मित्रमंडळी कसे असतात हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून नात्यांना कधी कमी लेखायचं नाही. एकमेकांशी आपल्याला संवाद साधता आला पाहिजे, मदत करता आली पाहिजे, हे खरं कर्तव्य आहे. परंतु खऱ्या मित्रांशी नातं कसं असतं, ज्यावेळी कठीण प्रसंगी येतं त्यावेळी त्यांना आधार देणं. आयुष्यात सगळे सोडून जरी गेले तरी खरा मित्र आपल्याबरोबर उभा राहतो, हा खरा मित्र आहे. मित्र म्हणजे गप्पा मारणारा किंवा मजा करणारा नाही आहे, असा आपल्या आयुष्यात नसावाच. उलट खांद्याला खांदा लावून बघा एखाद्या वेळी काम करायचं त्यावेळी उभा राहणारा असावा. आपल्याला ज्यावेळी अपयश येतं त्यावेळी आपलं बघा मन पूर्णपणे हलतं, त्यावेळी मनोधैर्य, मनोबल वाढवणारा आपल्या आयुष्यात खरा मित्र असणं गरजेचं आहे. कारण आपल्यावर जेव्हा संकट येतं, प्रसंग येतं, एखादा प्रश्न उभा राहतो, त्यावेळी आपण आपल्या घरामध्ये एखादी झालेली घटना किंवा एखादा गोष्ट आपण सांगत नाहीये, तर आपण आपल्या मित्रपरिवारांना सांगत असतो. तेच आपल्याला बघा उत्तमाची साथ देत असतात. कारण घरी सांगायला बघा प्रत्यक्षपणे आपल्याला भीती वाटते, बरोबर की नाही. माझ्या आयुष्यात असं झालं, मी जर घरी सांगितलं तर घरचे टेन्शनमध्ये राहतील, चिंतेमध्ये राहतील, बरोबर की नाही. म्हणजे एखादी गोष्ट बघा आपण बाहेरच्या बाहेरच सोडवत असतो. म्हणजे आपण एखादं कार्य करत असताना बघा, एखाद्या कंपनीमध्ये आपण काम करत असताना किंवा एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असताना जर चुकीचं काम झालं बघा, प्रत्यक्षपणे डेटा फाईल्स करत असताना चुकीचं काम झालं तर आपण टेन्शनमध्ये असतो. मग ते आपण घरी सांगणार का की बाबा मला उशीर झाला त्यामुळे मला काम पुन्हा करावं लागलं, नाही. तर आपण आपल्या मित्रपरिवारांना सांगणार, ते आपली मदत करतील ना. म्हणजे विचार जर केला तर नाती कोणती तोडू नयेत, कोणती तोडली गेली पाहिजेत. हो, सर्व प्रकारे पैसा गेला तरी चालेल. आपण विचार करतो ना, अरे पैसा सर्वस्व, हो नक्कीच सर्वस्व आहे. परंतु पैसा आज आहे तर उद्या नाही आहे, उद्या आहे तर आज नाही आहे. परंतु जी नाती आहेत ना ती जपली पाहिजेत. गुरूंशी नातं बघा, गुरु म्हणजे एक प्रकारे आपल्याला शिकवणारे आणि त्याच मार्गाने उत्तम प्रकारे मार्गावर
ज्ञान प्राप्त करून देणारे गुरु आणि शिष्य यांची जोडी बघा, त्यांच्यामुळेच आपल्याला सर्व काही प्राप्त होत असतं ना. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यात गुरु मिळालाच पाहिजे, बरोबर नाही. आपण ज्या क्षेत्रामध्ये जात आहोत त्या क्षेत्रामध्ये आपल्याला शिकवणारे म्हणजे आपले गुरुच आहेत, गुरुजन वर्ग. म्हणून गुरूंशी नातं हे आयुष्यभर जपावं लागतं, कारण ज्ञानाशिवाय प्रगती नाही आणि मार्गदर्शनाशिवाय यश नाही. जय जय रघुवीर समर्थ.